आज पुढारी कार्यालयामध्ये एका विषयावरती डिबेट चालू होती, लाईव्ह डिबेट. त्या लाईव्ह डिबेटमध्ये हनुमंत पवार, तुषार दामगोडे आणि अन्य काही लोक हे त्या चर्चेसाठी पुढारीच्या कार्यालयामध्ये गेलेले होते. त्यावेळी हा सगळा परिसंवाद झाल्यानंतर बाहेर आल्यावर तुषार दामगोडे आणि हनुमंत पवार जे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि आजचे फिर्यादी आहेत, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि तिथं असलेल्या 4 ते 5 लोकांनी हनुमंत पवार यांना मारहाण केलेली आहे. त्या संदर्भामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. राईट प्लस हर्ट आणि आर्म ॲक्टनुसार सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. जी पिस्टल दाखवण्यात आली ती कायदेशीर म्हणजे सरकारी तुमच्याकडून देण्यात आल्याचं असं समजतंय. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर याबाबतचा उलगडा होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्मॅट लागल्यानंतर जी सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल. सर, इतर आरोपी कोण आहेत याच्यामध्ये? इतर आरोपी कोण आहेत? एक आरोपी जो आहे तो तुषार दामगोडेचे सगळे मित्र आहेत. ते त्या ठिकाणी बाहेर थांबलेले होते आणि त्यांनी मारहाण केली. काय नाव आहे? ऋषिकेश परदेशी आहेत, त्यानंतर गौड म्हणून आहेत, नंतर गालफाडे म्हणून आहेत. त्यांची नाव फिर्यादीमध्ये घेतलेली आहेत. यांची काय पार्श्वभूमी आहे, काय बॅकग्राऊंड आहे? ते तपास जाईल. आता जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे. बॅकग्राऊंड तपास. 2 आरोपी ताब्यात आहेत. त्यामध्ये भाजपच्या संदर्भाने संबंधित कोण व्यक्ती आहे किंवा नातेवाईक आहे? आता तपासात निष्पन्न होईल कोण कुठल्या पक्षाच्या संदर्भात आहे. पिस्तूल परवानाधारक असेल तर असं उघडपणे घेऊन फिरणं योग्य आहे का, किंवा तसं परमिशन आहे का? स्वसंरक्षणासाठी बाळगता येईल, परंतु त्याचा गैरवापर करता येणार नाही. दिखावा करणं आहे का नाही, कमरेला लावून फिरणं वगैरे त्यानुसार केलेला आहे, गुन्हा दाखल केलेला आहे. ओके साहेब, ओके, थँक्यू. बोलले तुम्ही.